आवाज येतोय सर? येस सर, येतोय. थँक्यू थँक्यू. एकदम जबरदस्त मंचावरती मला आनफ सरांनी जे इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी आनफ सरांचे खूप खूप आभारी आहे. आणि तसंच आपला जो हा प्रोफेशनल टीम इंडिया हा जो मंच आज जवळपास 1.25 वर्ष झालं हा आपल्यासाठी उपलब्ध करून दिला ते ग्रेट लीडर मिस्टर श्याम इंगळे सर, त्यांचंही खूप खूप मी आभारी आहे. आणि तुम्ही सर्वजण तुम्ही स्वतः आणि तुमची स्वतःची टीम ह्या मीटिंगसाठी दररोज 9:30ला जे तुम्ही उपस्थित राहता त्याबद्दल तुमचंही सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे, अभिनंदन करतो. दोस्तो, हा जो आपला जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट कुठली स्कीम नाही. आपण कुठल्याही प्रकारचं कोणालाही एखाद्या व्यक्तीला आमिष ह्या प्रकारचा आपण दाखवत नाही की तुम्ही 1 लाख भरा तुम्हाला 2 लाख दिले जातील किंवा तुम्ही ट्रेडिंग करा तुम्हाला पैसे दिले जातील. तर ही 100% आपल्याला काम केल्यानंतरच आपल्याला 100% पैसा मिळणार आहे. इथं तुम्हाला कुठलेही लीडर किंवा कुठलीही व्यक्ती तुम्हाला कुठली स्कीम वगैरे ह्या प्रकारचं तुम्हाला कुणीही सांगितलं जात नाही. कारण हा जो आपला हा प्रोजेक्ट आहे ही कुठली कंपनी नाही किंवा कुठली स्कीम नाही. हा एक प्रोजेक्ट आहे, डिजिटल प्रोजेक्ट आहे. आणि ह्या डिजिटल आता जे युग येणार आहे हे टोटली जे आपले पंतप्रधान सांगतात की डिजिटल इंडिया, डिजिटल भारत. तर हे पूर्णपणे डिजिटल युग होणार आहे. आणि त्याच्याच आधारी मध्ये की आपला जो हा प्रोजेक्ट आहे हा 100% डिजिटल आहे. तर हा आपल्याला पेअर टाइम मध्ये सुद्धा आपण करू शकतो, फुल टाइम मध्ये सुद्धा आपण हा प्रोजेक्ट करू शकतो. आपल्याला ज्या पद्धतीने समजून घेता येईल आपल्याला समजून तर घेतलं पाहिजे, कारण ही टेक्निकल रोजचं जी अपडेट काय येतात तर ते अपडेट पूर्ण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आपल्या टीमला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट एवढा जबरदस्त आहे. आज मला सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये जवळपास 2 वर्ष होत आलेले आहेत, होऊन गेलेले आहेत. आणि 2 वर्षामध्ये जवळपास 1,000-1,500 पेक्षा जास्त लोकांची मी टीम तयार केलेली आहे. आणि बरेचसे लीडर पण ह्याच्यामध्ये घडलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला जर चांगल्या पद्धतीने पैसा कमवायचा असेल तर सातत्यपूर्व आपल्याला काम करणं गरजेचं आहे. की दररोज ही झूम मीटिंग जी घेतली जाते तर ही कशासाठी घेतली जाते की आपण आपल्या ह्या बिझनेसमध्ये कोणत्या प्रकारे डेव्हलप केलं जाईल, जे काही नवीन नवीन अपडेट जे येतात ते अपडेट बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी आपल्या टीम मध्ये जे नवीन लोक आहेत त्यांना सुद्धा झूमच्या माध्यमातून आपल्या ह्या प्रोजेक्टची माहिती देता आली पाहिजे. आज प्रत्यक्ष जर आपण जायचं म्हटलं तर तिथं वेळ पण जातो आणि खर्च पण आपला भरपूर होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल पद्धतीने जर आपण सगळ्यांनी काम केलं तर एकदम चांगल्या पद्धतीने हा प्रोजेक्ट आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर हा नक्की प्रोजेक्ट काय आहे तर ह्या प्रोजेक्टचं नाव आहे मेटावेल. आपण ह्या मेटावेल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हा मेटावेल प्रोजेक्ट काय आहे हे आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. बघा, हा प्रोजेक्ट 29 जून 2022 हा रशियातून लॉन्च झालेला आहे.
आज 3 वर्ष पूर्ण होऊन आपण 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्याचे जे क्रिएटर आहेत, इथं ह्या कुठल्याही प्रोजेक्टला मालक नाही. तर ह्या प्रोजेक्टला क्रिएटर आहेत. तर त्याचे क्रिएटर आहेत मिस्टर लाडो अकोटनिको सर. हे रशियाचे आहेत व्यक्ती. आणि ह्या व्यक्तीला मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सिनियर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून त्यांनी 13 वर्ष ह्या कंपनीमध्ये काम केलं आणि अनेक MLM कंपन्याची सॉफ्टवेअर ह्या व्यक्तींनी बनवून दिलेली आहेत. आणि एक त्यांच्या असं लक्षात आलं की भरपूर MLM कंपन्याच्या सॉफ्टवेअर बनवून दिलं असताना मग काही कंपन्या 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने 4 वर्ष 5 वर्ष चालतात, पण पुन्हा पुढे जाऊन त्या बंद पडतात. मग त्याच्या पाठीमागं कारण काय बंद पडण्याचं, तर त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम पूर्णपणे मिस्टर लाडो सरांनी ह्या प्रोजेक्ट मधून काढून टाकलेले आहेत. तर हा एवढा जबरदस्त असा प्रोजेक्ट आहे, कारण मिस्टर लाडो सरांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच आपला ह्या प्रोजेक्ट वरती अधिकार आहे. ह्या ठिकाणी कुठलेही चेंजेस करायचे असेल तर मिस्टर लाडो सर एकटे कुठलेही त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. तर आपल्याला प्रत्येकाला डाव वोटिंग मतदान होतं आणि ह्या मतदानामधून आपल्याला ह्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये जर चेंजेस करायचा असेल तर आपण त्या डाव वोटिंगच्या माध्यमातून चेंजेस केलं जातं. कारण आतापर्यंत ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वेळा डाव वोटिंग झालेलं आहे आणि त्या 2 वेळा डाव वोटिंग झालं म्हणजे आपल्याला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे जेवढा मिस्टर लाडो सरांना अधिकार आहे तेवढाच आपल्याला पण अधिकार आहे. एवढं हे पारदर्शक हा प्रोजेक्ट आहे. तर बघा, आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीने कोणत्या नाही कोणत्या तरी स्कीम मध्ये काम केलं असेल, MLM कंपनीमध्ये काम केलं असेल किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये काम केलं असेल. तर ह्या ठिकाणी 2 भाग आहेत, सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज. हे जे 2 भाग आहेत, तर सेंट्रलाइज म्हणजे काय असतं आणि डिसेंट्रलाइज हे काय असतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर सेंट्रलाइज मध्ये काय असतं, एखादी कंपनी असते, त्या कंपनीचा एक MD असतो, CMD असतो. त्याच्यानंतर त्याचं ऑफिस असतं, त्याचे काही प्रोडक्ट असतात, त्याला ऍडमिन असते, त्याच्यानंतर त्याचं क्लोजिंग असतं आणि सगळ्यात महत्वाचं त्या कंपनीला बँक अकाउंट असतं. आपण कुठलंही प्रॉडक्ट खरेदी करायचं असेल, आपलं दुकान जरी असेल तरी कुठल्याही एखाद्या व्यापाऱ्याच्या बँक अकाउंटला पैसे देतो किंवा आपण कॅश पैसे देऊन त्याच्याकडून आपण पावती घेतो. तर ह्या ठिकाणी सुद्धा काय आहे की बँक अकाउंट आहे. म्हणून आजपर्यंत या ठिकाणी MD CMD असल्यामुळे काय होतं, त्याची जर नीतीमध्ये जर बदल झाला तर तो कधीही बंद करू शकतो आणि किती पैसे द्यायचं, कधी पैसे द्यायचं ही त्या MDच्या आणि CMDच्या मनावरती असतं. म्हणून आपण ह्या MLM मधून कधीही मोठं झालेलो नाही. कारण त्याच्यातलं जे समजा 100% रक्कम आली तर त्यातले डिस्ट्रीब्युशन किती करायचं हे MDच्या आणि CMDच्या हातामध्ये असतं, बॉडीच्या हातामध्ये असतं. आणि 10%, 20%, 25%, 30% पर्यंत जास्तीत जास्त वाटप केलं जातं. आता हे झालं सेंट्रलाइज मध्ये. आजपर्यंत आपण काम केलं म्हणून आपण त्याच्यामध्ये जादा पैसा कमवला नाही. आपला जो आता हे जे आपण जे काम करतोय हे 100% डिसेंट्रलाइज सिस्टम मध्ये काम करतोय. मग हे डिसेंट्रलाइज सिस्टम चालतं कसं, तर हे इकोसिस्टम वरती चालतं. ह्या ठिकाणी MD CMD नसतो, तो क्रिएटर असतो. जी मगाशी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने जेवढा क्रिएटरचा अधिकार आहे तेवढाच आपलाही अधिकार आहे. तर क्रिएटर आहेत. ह्या ठिकाणी नो ऑफिस,
आपल्या ह्या प्रोजेक्टला कुठंही ऑफिस नाही, कुठला आपल्याकडं प्रोडक्ट पण नाही, आपल्याकडं डिजिटल आपल्याकडं स्लॉट दिला जातो. या ठिकाणी प्रोडक्ट दिला जातो, आपल्याकडे डिजिटल स्लॉट दिला जातो. त्याच्यानंतर इथं ऍडमिन नाही आणि इथं क्लोजिंग पण विषय नाही आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या प्रोजेक्टला बँक अकाउंटच नाही. मग बँक अकाउंट नाही तर आपण ह्या प्रोजेक्टला किंवा मिस्टर लाडू सरांना किंवा मेटावेलला आपण एकही रुपया देत नाही. मग आपण त्यांना देत नाही तर ती कंपनी आपल्याला देईल का? तो प्रोजेक्ट आपल्याला देईल का? तर तो देत पण नाही आणि आपल्याकडून घेत पण नाही. मग हे सिस्टम चालती कशी? तर पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला 100% दाखवतो. तर ही 100% डिस्ट्रीब्युशन असणारा हा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये 100% डिस्ट्रीब्युशन केलं जातं. म्हणून ह्या प्रोजेक्टमध्ये लोक पैसा जास्त कमवतात. आता ही चालते कसं? व्हॉट इज युअर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी? आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कुठं कुठं वापरली जाते? तर आपलं इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये वापर करत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला सुद्धा आज प्रमोट करत आहेत. कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल करता येत नाही, खडाखोड करता येत नाही आणि पारदर्शक व्यवहार ह्याच्यावरती होतो. पूर्णपणे टोटली भ्रष्टाचार करता येत नाही. त्याच्यासाठी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरली जाते. अजून कुठं कुठं वापरली तर बघा 2008-9 साली बिटकॉइनचा आविष्कार झाला आणि त्यावेळेस बऱ्याचशा देशांनी बिटकॉइनला बॅन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या बिटकॉइनला कुठल्या देशाला किंवा कुणाला बंद करता आला नाही. कारण का आला नाही? कारण तो ब्लॉकचेन वरती तो डिप्लॉय केला, तर त्याला ज्या व्यक्तीने टाकला त्याला सुद्धा ह्यात काढण्याचा अधिकार येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी एडिट पण होत नाही आणि डिलीट पण होत नाही. तसा आपला जो हा मेटावेल हा प्रोजेक्ट आहे हा 100% ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला डिप्लॉय केलाय म्हणून ह्या प्रोजेक्ट मध्ये कुठलंही एडिट किंवा डिलीट कोणालाही करता येत नाही. तर त्याच्यासाठी आपला हा प्रोजेक्ट 100% ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वरती चालतो. तर आता जे आपण काम करणार आहे तर त्याचा जो आपल्याला इन्कम येणार आहे हा डॉलर स्वरूपात येणार आहे. आणि आजपर्यंत आपण जी अदर कंपन्यांमध्ये काम केलं ते आपल्याला इंडियन करन्सीमध्ये पैसा येत होता. कारण ते आपल्या इंडियन टोटली इंडिया पुरताच हा MLM कंपन्या असायच्या. परंतु हा जो प्रोजेक्ट आहे हा आपला रशियातून रन झालेला आहे आणि टोटल 150 पेक्षा जास्त देशामध्ये हा प्रोजेक्टचं काम चालतं. आणि मग जो आपल्याला उत्पन्न येणार आहे तर ते येणार आहे USDT मध्ये येणार आहे, डॉलर मध्ये येणार आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी आपण फोन पे, गुगल पे किंवा बँक अकाउंट ह्याच्यामध्ये डॉलर आपले येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला डिसेंट्रलाइज वॅलेट आपल्याकडं असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी हे डिसेंट्रलाइज वॅलेट आहे, ट्रस्ट वॅलेट आहे, टोकन पॉकेट आहे आणि मेटामास्क आहे. असे 700 ते 800 वॅलेट आहेत, डिसेंट्रलाइज वॅलेट आहेत. आपण ह्याच्यातलं कुठलंही घेऊ शकता, परंतु हे जे वॅलेट आहेत हे चांगले आहेत, विश्वासू आहेत. म्हणून आपण हे 3 वॅलेट आपण प्रत्येकाला सजेस्ट करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला हे घ्यायचंय, ट्रस्ट वॉलेट ओपन करायचंय, प्ले स्टोर वरून घेत असताना ज्यावेळेस ओपन करत असताना ह्याच्याची 12 की असतात. ह्या 12 की आपल्या अपलाईनला
फोटो काढून द्यायचा नाही. सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपली डायरी असेल त्या डायरीवरती आपल्या पेननी लिहून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही जे अपलाइन आले त्याच्याकडून तुमच्या डायरीवरती लिहून घ्यायचं, पण त्याचा फोटो काढायचा नाही. कारण फोटो जर काढला आणि तो जर डिलीट नाही झाला तर जेवढा आपला अधिकार आहे तेवढा दुसऱ्याचा अधिकार त्या ठिकाणी चालतो. आणि त्याच्यामुळं इतर कोणालाही त्याचा फोटो काढून द्यायचा नाही. हस्ताक्षर मध्ये लिहायचं आणि त्याचं लॅमिनेशन करायचं आणि ती व्यवस्थित 2-3 ठिकाणी लॅमिनेशन करून आपल्या महत्वाच्या कागदपत्रामध्ये ठेवून द्यायचं आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते सांगणं गरजेचं आहे. बघा, ह्या ठिकाणी मेटावेल कधीही बंद न होण्याची कारण. आता हे मेटावेल कधी का बंद पडणार नाही? कारण मी मगाशीच सांगितलं की ह्या ठिकाणी बघा काय 4-5 कारण दिलेली आहेत. कारण 100% पैसे हे आपल्या कम्युनिटीमध्येच डिस्ट्रीब्युशन केलं जातात. आपलं जी आपण जे स्लॉट घेण्यासाठी जी पैसा देणार आहे तो 100% पैसा आपल्या कम्युनिटीमध्येच वाटला जातो. त्याच्यानंतर ही ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. 100% ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर इथं नो RY सिस्टम, म्हणजे आपण कुठल्याही व्यक्तीला सांगत नाही की तुम्ही 1 लाख भरा, तुम्हाला 1 लाखाचे 2 लाख दिले जातील किंवा दर दिवशी तुम्हाला किंवा दर महिन्याला एवढे 5% 10% तुम्हाला दिलं जातील. त्या ठिकाणी कुठलंही आपण आमिष दाखवलं जात नाही. इथं 100% आपलं काम केलं तर आणि तरच या ठिकाणी पैसे येऊ शकतात. कारण ह्या ठिकाणी आपल्या प्रोजेक्टला बँक अकाउंटच नाही तर तुम्ही 1 लाख 2 लाख रुपये भरले तर टाकणार कुठं? तर तुम्हाला ते पैसे देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल आपल्याला स्लॉट मिळणार आहे. त्यामुळे इथं कुठलंही डबल टिबल करून देण्याचं आपण आमिष दाखवत नाही. आणि हा प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसे मिळतील. आणि हा आपला बिझनेस करण्यासाठी आपल्याकडं अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे. आणि जे तुम्हाला 3 वॅलेट दिले त्या 3 वॅलेट पैकी टोकन पॉकेट, ट्रस्ट वॉलेट आणि मेटामास्क ह्याचं आपल्याकडं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि हे नॉलेज तुम्हाला ह्या झूम मीटिंगच्या माध्यमातून हे सगळे नॉलेज दररोज नवनवीन लीडर येतात आणि तुम्हाला ह्याचं 100% नॉलेज दिलं जातं. मग आपल्याला काम काय करायचंय? तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला काम काय करायचंय तर ह्या ठिकाणी आपले 12 लेवल आहेत किंवा 12 स्लॉट आहेत किंवा 12 घर आहेत. त्याला तुम्ही जसं समजल तसं तुम्ही त्याला काय कोणत्याही प्रकारचं नाव देऊ शकता. लेवल देऊ शकता, स्लॉट देऊ शकता, तुम्ही हॉटेल नाव देऊ शकता, गाळे नाव देऊ शकता किंवा घर नाव देऊ शकता. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्लॉट परचेस करायचे तर किती करायच्यात? तर तुमच्या खिशाला परवडल असे कितीही स्लॉटने आपण ह्या ठिकाणी काम चालू करू शकतो. तर ह्या ठिकाणी आपला एकदम छोट्या किमतीमध्ये सुद्धा आपला हा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. जे पहिलं जी लेवल आहे ते $10 फक्त आणि फक्त $10. आता डॉलरची प्राइस काय आहे तर आज बघितलं तर डॉलरची किंमत आहे साधारण 90 ते 94 रुपयाच्या आसपासची डॉलरची किंमत आहे. आणि पहिल्या घराची किंमत आहे आपली $10. आणि आपल्याला याच्यासाठी गॅस फी म्हणून ट्रान्झॅक्शन मॅटिक म्हटलं जातं किंवा त्याला पोल म्हटलं जातं, तो आपल्याला 1 लागतो. तर ते आपले जे हे आहे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला त्याची गरज असते आणि त्याची एक ₹100 किंमत असते. म्हणजे टोटली पहिलं जे घर आहे 1040 रुपयाचं 10 डाय लागतात. $10 जे आहे तर $10चं 940 रुपये होतात आणि एक मॅटिकचं ₹100. म्हणजे आपण हा बिझनेस फक्त आणि फक्त 1040 मध्ये सुद्धा आपण चालू करू शकतो. आणि जर ज्या व्यक्तीला वाटतं की मला ह्याच्यापेक्षा अजून जादा पैसा कमवायचा आहे तर जादा इन्व्हेस्टमेंट नाही तर आपल्याला जादा घरं घेऊन आपण काम चालू करू शकतो. जादा घरं कशासाठी घ्यायची? कारण आपण जर काम करत करत जर गेलो तर पहिला, दुसरा, तिसरा त्याला वेळ लागतो. पण आपल्याला जर फास्ट काम करायचं असेल तर आपण 3 घरं घेऊन सुद्धा काम चालू करू शकतो.
4 घरं घेऊन काम चालू करू शकतो, 5 घरं घेऊन काम करू शकतो, 6 घरं घेऊन सुद्धा काम चालू करू शकतो. कारण पहिल्याच दिवशी आपली 6 लेवल पूर्ण होतात आणि आपल्या बरोबर येणारे 6 लोक असतील तर त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने इथं प्रत्येक घराची वेगवेगळी किंमत आहे. तर पहिल्या घराची $10 आहे, दुसऱ्या घराची $18 आहे, तिसऱ्या घराची 32 आहे. अशा पद्धतीने टोटली 12 घराच्या किमती आहेत आणि ही 12 घरं आयुष्यातून एकदाच परचेस करायच्यात. त्याच्यानंतर परत कधीही घर परचेस करायचं नाही. आपल्याला त्याच्यातून वारंवार सारखा आपल्याला त्याच्यातून पैसा येणार आहे. कसा येणार आहे आपण पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघून घेऊ. बघा ह्या ठिकाणी आपल्याला 12 घराची किमती दिलेल्या आहेत. जर कुणाला समज नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि स्क्रीनशॉट काढून आपल्याला आपल्या टीम मध्ये आपण दाखवू शकता. तर आपल्याला जी इन्कम येणार आहे, आता समजा पहिल्याच घराचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी $10चं घर आहे तर आपल्याला त्या ठिकाणी $10नीच आपल्याला इन्कम मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला S6 आणि S3 असे 2 प्रकारचे मेकॅनिझम आहेत आणि त्या 2 प्रकारच्या मेकॅनिझम मध्ये आपल्याला जे उत्पन्न येणार आहे ते मी पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार आहे. परंतु पहिलं घर जे आपल्याला $10चं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला $10 आपल्याला उत्पन्न होणार आहे. परंतु आपल्याला इन्कम येताना त्यातले 10% रॉयल्टी पूलसाठी आपली कट होणार आहे. म्हणजे बघा $10 मधनं आपला $1 कट झाला, आपल्याला $9 उत्पन्न येणार आहे आणि टोटली त्याच्यामध्ये $27चं आपल्याला एक सायकल झाली तर $27 येणार आहेत. अशा प्रत्येक ह्याच्यातून प्रत्येक घरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं इन्कम येतं. ते मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट सर. तर बघा ह्या ठिकाणी जी आपल्याला स्लाइड दाखवलेली आहे तर मी सांगितल्या पद्धतीने हे 12 आपल्याकडं लेवल आहेत, 12 घर आहेत किंवा 12 हॉटेल्स आहेत किंवा 12 लॉजच्या रूम आहेत. तर ह्या ठिकाणी टोटली 12 मधले आहेत ते 8 जे स्लॉट आहेत ते 8 स्लॉट S6 आहेत. आता त्याला S6 का नाव दिलंय? कारण त्या ठिकाणी 6 लोकांची आपल्याला कम्युनिटी लागते आणि जे 4 घर आहेत ह्या 4 घरामध्ये आपल्याला 3 लोकांची कम्युनिटी लागते म्हणून त्याला S3 असं नाव दिलेलं आहे. तर आपण प्रथम बघू की S6 मध्ये पहिल्या घराची आपल्याला किती उत्पन्न होऊ शकतं आणि आपल्याला त्याच्यातून किती इन्कम मिळू शकतो. तर पहिलं जे घर आहे $10चं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 व्यक्तीला ह्या बिझनेस मध्ये जर आणलं तर ह्या 2 व्यक्तीचं पैसे आपल्याला मिळत नाहीत तर आपल्या अपलाईनला पैसे मिळले जातात. हे पूर्णपणे तुम्हाला पहिल्या दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट केलेल्या आहेत. कारण पहिल्या 2 व्यक्तीचं आपल्याला पैसे मिळणार नाहीत, आपल्या अपलाईनला पैसे मिळणार आहेत. परंतु त्या 2 व्यक्तीकडून ज्या वेळेस आपण 2-2 व्यक्ती करून घेतो तर त्या 2-2 व्यक्तीचे पैसे 100% आपल्याला मिळतात. म्हणजे ए व्यक्तीने एक व्यक्ती केला आणि दुसरा व्यक्ती केला तर त्याचं पूर्णपणे $10 मिळणार आणि दुसऱ्या व्यक्तीने एक व्यक्ती केला तर त्याचं आपल्याला $10 मिळणार आणि दुसरा व्यक्ती केला तर ते आपल्या अपलाईनला जातात आणि हे घर पूर्णपणे 6 ब्लॉक मोकळे होतात पुन्हा पैसे कमवून देण्यासाठी. तर इथं आपल्याला पहिल्या घरामध्ये जवळपास $30चा इन्कम होतो आणि त्या $30 मधून जर 10% जर धरलं तर 3 आपल्याला डॉलर ह्या ठिकाणातून रॉयल्टी पूल मध्ये जातात आणि आपल्याला $27चा ह्या ठिकाणी इन्कम होतो. म्हणजे आपल्याला 300 पट आपल्याला ह्या ठिकाणातून उत्पन्न मिळतं. तर ह्या पद्धतीने हे जे S6 चे जे 8 घर आहेत ते 8ही घर ह्याच पद्धतीने आपल्याला काम करतात. ज्या स्लॉटची जशी जशी किंमत आहे त्या पटीमध्ये आपल्याला पैसा येतो. आणि S3 मध्ये कसं येतं तर S3 मध्ये बघा ह्या ठिकाणी आपण S3 मध्ये आपण एक व्यक्ती आणला तर त्याचे 100% पैसे आपल्याला मिळतात.
दुसरा व्यक्ती आणला तर त्या दुसऱ्या व्यक्तीचं सुद्धा 100% आपल्याला पैसे मिळतात. आणि तिसरा व्यक्ती ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते पैसे आपल्या अपलाईनला जातात आणि परत ते घर मोकळं होतं नवीन पैसे कमवून देण्यासाठी आपल्याला ही परत मोकळं होतं. तर ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला पैसा मिळतो. एकदम जबरदस्त आणि साधा आणि सोपा कन्सेप्ट आहे. ह्या ठिकाणी कुठल्या जोड्या जुळवा, तुमचं मॅचिंग करा, हा कुठलाही ह्याच्यामध्ये प्रकार नाही. किंवा तुम्ही पीव्ही करा, हा कुठलाही प्रकार नाही. ह्या ठिकाणी तुमचा एक व्यक्ती जरी काम करत असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. एवढा जबरदस्त आणि साधा आणि सोपा हा प्रोजेक्ट आहे. फक्त आणि फक्त ज्या व्यक्तीकडं कम्युनिटी आहे अशाच व्यक्तींना ह्या प्रोजेक्टमध्ये जॉईन करा. कारण ज्याच्याकडे जर कम्युनिटी नसेल तर त्या व्यक्तीला इथं या ठिकाणी घेऊन कुठलाही उपयोग होणार नाही. तर त्या व्यक्तीकडं चांगल्या पद्धतीची लिस्ट असेल तर त्याच व्यक्तीला इथं घ्या. आता जर पाठीमागल्या स्लाइडमध्ये जर समजलं नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं असं मी सांगू शकतो. वाय म्हणजे आपण स्वतः आहे आणि एक व्यक्ती आणि दोन व्यक्ती आपण आणल्यानंतर आपल्याला ह्या एक व्यक्तीचं आणि दुसऱ्या व्यक्तीचं पैसे मिळत नाहीत तर हे पैसे जातात अपलाईनला. आता एक व्यक्तीने तिसरा आणि चौथा व्यक्ती आणला तर त्याचं 100% पैसे आपल्याला येणार आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीने पाचवा आणला त्याचं पण पैसे आपल्याला मिळणार आणि सहावा व्यक्ती आणला तर ते पैसे अपलाईन किंवा क्रॉसलाईनला कोणालाही जाऊ शकतात. तर ह्या पद्धतीने टोटली आपल्याला ह्या प्रोजेक्टमधून पैसा चांगल्या पद्धतीने पैसा मिळू शकतो. आपण जर ह्या पहिल्या घराचा विचार केला तर 9 त्रिक 27 म्हणजे आपल्याला तिप्पट पैसे मिळतं. म्हणजे $27 जर हिशोब केला तर 2583 रुपयाच्या आसपास आपल्याला अर्निंग होतं. तर ही एवढा जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने झूम मीटिंगमध्ये येऊन दररोजचं जे काय अपडेट असेल, जे काय नवीन लीडर हा प्लॅन प्रेझेंटेशन सांगतात तर त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने दररोज ह्या प्रोजेक्टमध्ये उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. आणि मला जी आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं खूप खूप आभारी आहे. थँक्यू. ओके सर, बॅक टू आनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी जे आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला या प्रोजेक्ट विषयी समजून सांगितले आहे, मार्गदर्शन केले आहे. तर मी त्यांचे सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहले जैसा. आशा करतो सर्वांना समजलं असेल. ज्यांना समजलं असेल त्यांनी आपल्या अपलाईनशी, आपल्या सिनियरशी कॉन्टॅक्ट करून पुन्हा समजून घेणे गरजेचे आहे. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. ओके, थँक्यू सर. सर आवाज येतोय का? येस येस. येस सर, येस सर. सरांनी क्लिअर कट केलंय मित्रांनो की ही कोणत्या प्रकारची स्कीम नाही. काम केलं तर पैसे येतील, काम न केलं तर पैसे येणार नाही. कारण बरेचसे स्कीम वगैरे आल्यात, ते स्कीम मध्ये काय होतं, फसवणूक जास्त होते. म्हणजे एक साधारण 10,000 रुपये टाकले तर महिन्यात 2 महिन्यात डबल होतील, टिबल होतील असं सांगितलं जातं. आज आपण एक का सांगतोय त्याचं कारण एकच आहे की फसवणुकीचा जो विषय येतो तो या सिस्टीम मध्ये नाहीये. हा एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये काम केलं तर तो सगळ्यात मोठा पैसा कमवू शकतो. इथं अपलाईन डाऊनलाईन याचा विषय नाही. अपलाईन पेक्षा पण डाऊनलाईन जास्त पैसा कमवू शकतो या बिझनेस मध्ये. फक्त आपल्याला काय काय पाहिजे, आपल्याला आपल्या कम्युनिटी पाहिजे
आणि कोणी जर फसून जर कोणाला काहीतरी सांगत असेल चुकीचं, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या व्यक्तीची राहील. ज्यांनी जे चुकीचं सांगितलं, ज्यांनी जे चुकीचं केलं, ते त्या व्यक्तीने ते सगळं काय असेल ते निस्तारायचं असतं. त्याच्यामुळं आज आपण प्रत्येक मीटिंग मध्ये प्रत्येक लीडर सांगतो, इथं काम केलं तर पैसे येणार आहे. असं कोणी जर खोटं सांगत असेल की नुसती एंट्री कर आणि तुला पैसे येतील, ते होत नाही. बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह प्लस नॉन ऍक्टिव्हचं काम नाही इथं. पण जो कोणीतरी काम करतोय, तुमचं ऑफलाईन काम करतो म्हणून पैसा येतोय तुम्हाला. तुम्ही माणसं नाही टाकले, लोक नाही आले या बिझनेस मध्ये, तर तुम्हाला ऑटोमॅटिक जे पैसे येतात. पण तो कोणीतरी काम करतोय म्हणजे तुमचं ऑफलाईन काम करतो म्हणून तुम्हाला पैसे आले. आपण त्यासाठी इथं ऍक्टिव्ह प्लॅन सांगतोय. कोणीतरी काम करतो म्हणून पैसे येतो. इथं जो वर्किंग काम आहे याच्यामध्ये, वर्किंग म्हणजे वर्किंग प्रोसेस मध्ये जर काम केलं या लोकांनी तरच पैसे येणार याला. किंवा या बिझनेस मध्ये जर कामच केलं नाही तर पैसे येतच नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही खबरदारी घेणं गरजेचं आहे की ह्या बिझनेस मध्ये जर काम करायचं आपल्याला असेल, आपले जे स्वप्न असेल काही असेल पूर्ण करायचे असेल, तर आपल्याला या याच्यामध्ये कामच करावं लागेल. तर प्रत्येकाने हा बिझनेस जर करायचा असेल, तर मोठा जर करायचा असेल, तर आपल्याला शिकणं गरजेचं आहे. जसं सरांनी सांगितलंय की झूम मिटिंगला बसणं गरजेचं आहे. जर झूम मिटिंगला जर न बसलं तर आता इथून पुढे जे अपडेट येणार आहे ते काय कोणी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला ते फक्त झूम मिटिंग मध्येच भेटत. कारण झूम मिटिंग शिवाय पर्याय नाही. जी डिसिप्लिन असती ती डिसिप्लिन राहणार. कोणी काय कोणाच्या मनाने जर काम करायचं असेल तर त्यांनी सेपरेट काम केलं तरी चालेल. जे चालेल ते आपल्या एक सिस्टीम नुसार चालेल. वर्किंग जे राहील आपलं ते सिस्टमॅटिक राहील, पारदर्शी राहील आणि कोणालाही न फसवता राहील. त्यामुळे प्रत्येकाने एकच काळजी घेणं गरजेचं आहे की झूम मिटिंगला मला जास्त येतं हे समजून चालणार नाही. प्रत्येकाला झूम मिटिंगला बसावंच लागेल जे लीडर देणार. आणि डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे तुमचं, तरच तुम्ही याच्यातून पुढे जाऊ शकता. त्यासाठी प्रत्येकाने उद्यापासून झूम मिटिंग, जे जुने लीडर आहे यातला एक जरी व्यक्ती जर उद्यापासून झूम मिटिंगला जर नसला तर त्यांनी ग्रुप मधून एक्झिट झालं तरी चालेल. हे क्लिअर कट. कारण चुकीचे कामं होता कामा नाही. आपल्या ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचे जर चुकीचे कामं झाले असेल किंवा होणार असेल तर त्या व्यक्तीला या ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल. तो किती मोठा लीडर असो, त्याचे 10वी लेवल असो किंवा 12वी लेवल असो. हे क्लिअर कट. आता 30 तारखेला जे अपडेट येणार आहे हे फक्त तुम्हाला झूम मिटिंगलाच भेटत, ग्रुपवरती भेटणार नाही इथून पुढे. कारण झूम मिटिंगला हजर राहणं गरजेचं आहे. आणि जे प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल ते झूम मिटिंगला तुम्ही विचारू शकता. तर एवढं बोलून मी बॅक टू होस्ट. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे. तरी आपण उद्या नवीन लीडर सोबत या मंचावर पुन्हा भेटणार आहोत, या सेम टायमिंगवर, सेम लिंकवर. तोपर्यंत जय हिंद, जय मेटाव्हेल.